आता भात लावायला जातो आणि भात लावून झाला का सगळा तुम्हाला सेगलीचा व्हिडिओ दाखवतो. तर चलो फायनली जातो शेतात. उतरतो ना, ती सांगतील भातालाही मारतो ना, काय येत नाही कधी भाऊ नाही सांगते ये भाऊ सांगतो ये कारण जाता हो जरा काहीतरी जरा हातात बघू काहीतरी ना. सांचे मला पण काहीतरी वडापावसाठी 10 रुपये मागायला लागतील. आता तू पाहिजे तर काय एक याचा बऱ्याचा नाहीस ना, त्याची करता मी सांगत नाही काही ये. अच्छा सांगतो ना काय ये ना, तुला पण देईन ना करून. तर तो आता निया तर तू काय विकत घेईल खास आहे, पण तुला बारीक पाहिजे ना, हे जाड्याचा भात ना लावून. तर चला यो काय माझी वाट बघत नाही, एखाद सारखा म्हैस ठेवतोय ना याला जागा, पण यो काय लावायला चालूच आहे. थंडा ब्रेक चालू आहे आमचा मध्ये यांचा. मी तर जरा मोठा का जाणार कामा मोठा म्हणजे थोडा मी आवला म्हणजे 10 मीटर असा, नाही तर थंडा वाटप चालू आहे. भाऊचा असा आवाज येतो, याला वाटतं अशी सवय आहे सुरपरंगाची. मला पण तसाच आवाज आला. हो त्या ढाकण लावून ठेव, सचिन पण आहे ना, नाही तर साखर पाणी सारखा होईल. सगळ्यात आधी आणि संपवला बघा. कोणाचा ढकलला रे मागा ट्रॅक्टर? कोणाचा ट्रॅक्टर मागा ढकलला? चालू झाली भात लावणी झाली तर आईची झाली चिखली चालू. सचिन होते चिखोल असलं तुझ्यावर होते बारीक. पक्क्यावर टाक, पक्क्यावर सफेद टी शर्ट, पक्क्याशी झोंबी घे ना. भरण पक्क्याशी झोंबी पाडा. घ्या चिखली सहली. सचिनला कसा काय एवढा पाडला आहे? पक्क्याला कोणात नाही पाडला हा सफेद टी शर्ट तरी होतो पाय काटा हे सांग होतो मुद्दाम राह चढवून अडवून. अरे पण पक्क्याला पाडा ना जरा, का ताकद नाही पक्क्याला पाडायची. अरे तंगडी गुताव नाही पक्क्यालाच पाड जर का काय नाही. आजची तंगड सानिकाला नाही काय माखवत. डोकी, अरे पण त्याचा डोकी तो कसा बुडवा. जा सानिकाला मार जरा, हो त्याला ताण जरा तिकडं ताण जरा. हो त्याच्या डोकीत नाही सचिनचे.
याच्या तोंडालाच नाही लावेल होते जे पक्या अतुलचे. हम्म. आता मस्त आता आता हवा नाही. एक जण रडायला लागला सहेलीत तर भात लावून झाला का अशी आमची माझे लाव रे माझे लाव. आवडे लोकांना लहान करायचे सर. आता बरोबर अंगाला चिखल सुकल. ताण एकदा ताण. ताण एकदा. असा लावत या ना ए असा. तोंडो धावायचा रे. अरे देवा लगे तोंडो धावत त्या. दोघं तरी सांगे ना हा ऐकलं आता. पक्याला नाही आणि अजून पाडेल. होतो आया भात पाडेल तो उचल होतो तिकडं. यो होतो काढ्या. यो कशाला एवढा घाबरतो तुला पाडवल काय आलंय. पळायला तयारच होत. दगडाचं नाही चिखोल टाकत ते. पक्या होत्याला तिकडे टाकणार होत्याला. ही आमची शैली असते आदिवासी. तशी यांची सहली झाली आता. तर मी भिवंडीला राहिलो नसतो तर मी पण खेळलो असतो. मला जायचं आहे ना त्याची मुलं. लहान होतो तर मी पण सहली खेळायचो. लय मजा यायची चिखलात. कारण की शेती आम्ही लावतात तर शेतीत काय चिखलात आम्हाला माखायला काय नाही होतं. तर लास्टचा एवढा मग आमचा झाला वर्षीचा लावून भाग खतम सगळी शेती. हा बोल 2 शब्द. हा
आखी आखी जागा आता लावताना ना तर त्याचे करता ते लास्टचा राहिला म्हणजे आजचा लास्टचा दिवस लास्टचा दिस आहे ना लास्टचा दिवसा तिथे आता एवढाच लावायचा राहिला ते होळी याच्यात म्हणजे मजा करून घेऊ असा आजचा लास्टचा दिस ना त्याची करताना तर आज आमची घरी पण सहली म्हणजे आज घरी पण गोल बिला शिजवणार तुरीचं नाही तर काय चण बिन आणि चिकन मटन पुरी नाही आमच्यात लाडू बिडू असतात चामट्या बिमट्या अशा पुरी नसते पुरी नाही गोल रांधत आमच्यात ना ग तुरीचं गोल नाही तर हरभर नाही तर वटाणं सांचे काय थंडाची पार्टी राहील सांचे थंडा गावठी म्हणजे सगळा जो पिणारा पियेल दारू बिरू सगळा पिली तरी काय नाही असं एवढा काम करतात ते प्याला काय एक पावशेर फक्त पावसेर जास्त नाही चिकन बिकन कोंबडी कापाय लागल एखाद देवांना झाटायला लागेल देवांना दिवं लावायला लागेल आमचं तर नारळ फोडायला लागेल आता ही बारीक बारीक पोरा तरी पाईक बंद कशी माखून खताळा बाकी तसे ते ट्रॅक्टर अजून निघत अरे पण व्हिडिओ चालू आहे ना ना तिला का नाही माखवलेल तुम्ही विचार करत असाल ती दादाची पोरगी आहे म्हणून त्यांची शैली झाली असेल काही तर त्याच्यामुळे तिला नाही मागवत त्यांची अजून आहे त्याच्यामुळे त्यांना नाही मागवत हा त्यांचा आवड कमी आलाय तर त्यांनाच आमचा उरलाय तर द्यायला लागेल आमचा एवढा भात उरलाय लावायचा तो आता त्यांना द्यायला लागेल दुसरा गेलो होतो मामा तिकडं भेटला कुत्रा नमावर भुकाय लागला ना तेव्हा मर बसला त्या बाबू सांगत असेल त्या तुला भुबू नाही बाबू आठव तुझ्या गावाचं नाव नाही तुला माहित फार आठवाय टाइम लागला विसरेला काय ते मेमरी कार्ड डिलीट होते बायकच का डोकरी वाडगी ना या डोकऱ्या या काय खरात का थापा मारस यांना आता निघायला रस्ता आहे एवढसा गचकी झाली तिथे आंघोळ कराय तिकडे दोघं नाही हे पण आता आंघोळ करतील शेतातच इकडंच पाणी आहे तर आता ही पण आंघोळ करतील थोड्या वेळात लाव लवकर पाच चल तू हो मला जायला लागल 6 वाजून गेलं आंघोळ करायला लागली तर मी चाललो जरा घरी पुढंच हे पण चालला आता आई तिकडं आहे लास्टला आवाज राहिलाय ती पण येईल 2 मिनिटात संध्याकाळचा व्ह्यू आंघोळ करायला गेले आई पण तिकडं नजारा एकदम भारी बघा त्या बकरी संध्याकाळ झाली तरी चरायला इकडं आंघोळ करतात सगळी जण झूम करून विहिरीत उडी दिली आमच्या विहिरीतच उड्या देतात सगळी जण मस्त वेगळी
तर चला अशा प्रकारे व्हिडिओ झाला आमचा सहलीचा आज मस्तपैकी. तर स्पेशल हा सहलीचा व्हिडिओ काढायलाच मी घरी आलेला. आईने मला बोलवलेला होता की आपली सहली जरा संस्कृती दाखवून दे म्हणून. तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की आपले व्हिडिओ बरेच दिवस बंद होते. आता टाकायला लागलो आहे हळूहळू. तर चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.